शारदीय नवरात्रोत्सवात पंचमी आणि अष्टमीला निघणाऱ्या अंबाबाईच्या पालखी मिरवणुकीसाठी तयारीला सुरुवात झाली आहे। याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, महापालिका, पोलीस प्रशासन आणि विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंबाबाई मंदिर ते त्र्यंबोली मंदिर पालखी मार्ग तसेच अष्टमीच्या नगर प्रदक्षिणा मार्गाची संयुक्त पाहणी केली। यावेळी मार्गावरील खड्डे नवरात्रोत्सवापूर्वी भरून घ्यावेत, झाडांच्या फांद्या तोडाव्यात, कोटीतीर्थ तलाव आणि टाकाळ खणाची स्वच्छता करावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या। पालखी मार्ग, नगर प्रदक्षिणा मार्ग आणि दसऱ्याच्या दिवशी भवानी मंडप ते अंबाबाई मंदिर असा मिरवणुकीचा मार्ग स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। सिद्धार्थनगर येथे विद्युत व्यवस्थेची पुरेशी सोय करण्यावरही भर देण्यात आला। ललिता पंचमीला अंबाबाईची पालखी त्र्यंबोली मंदिराला भेट देते। या यात्रेत पालखी कोटीतीर्थ आणि टाकाळा खण येथे विसाव्यासाठी थांबते। धार्मिक विधी करताना अस्वच्छ पाण्याचा अडथळा होत असल्यानं या जलाशयांची स्वच्छता करण्याची मागणी देवस्थान समितीकडून महापालिकेला करण्यात आली आहे। अष्टमीला नगर प्रदक्षिणा काढली जाते, तर दसऱ्या दिवशी भवानी मंडप ते दसरा चौक, पंचगंगा घाट, गंगावेश मार्गे पालखी परत अंबाबाई मंदिरात येते। या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील खड्डे, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेची विशेष काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत। नवरात्रोत्सव 22 सप्टेंबर पासून सुरू होत असून जिल्हा प्रशासन, देवस्थान समिती, महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे।